22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीचंच होतं। पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 90% आलंय। धरणातील एकूण पाणीसाठा आता 110 टीएमसी इतका झालाय। धरणात सध्या दौंडवरून 75,000 क्युसेकने पाण्याची आवक येते। त्यामुळे आता धरणातून डावा उजवा कॅनॉल, बार्शी, दहिगाव, उपसा सिंचन योजना, बोगदा, सीना नदीतून पाणी सोडलं जाणार आहे। विसर्ग असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडलं जाईल असं जलसंपदा विभागाने सांगितलंय। भीमा सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 46 टीएमसी पर्यंत म्हणजे 90% पोहोचलाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झालाय। पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100%कडे वाटचाल करीत असल्याची सद्यस्थिती आहे। सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे तेवढा आलेला आहे। दरम्यान उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर अशा 4 जिल्ह्यांच्या 42 पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे। धरणाचा आधार असल्यानं सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस पिकांची वाढ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1,62,000 हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे। आता धरणातून खाली पाणी सोडलं जाणार आहे। पुण्यातील मुसळधार पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून 2 महिने असल्यानं तसा निर्णय घेण्यात आला। नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणं गरजेचं आहे। पुढे पाऊस अजून 2 महिने पडणार आहे। गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता। पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नव्हता। त्यामुळे उजनी धरण 66%च भरलं होतं। उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा धरण झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 60%पर्यंत पोहोचला होता। पाऊस लांबला असता तर जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र झाली असती अशी परिस्थिती होती। पण यंदा पावसाळा 2 महिने शिल्लक असतानाही पुण्यातील पावसामुळे उजनी एका महिन्यात 90%पर्यंत भरलंय। पावसाळ्यात चांगला पाऊस होईल आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यावर खाली भीमा नदीतून पाणी सोडून दिलं जातं। त्यावेळी धरणावरील वीज निर्मिती प्रकल्पातून विजेची निर्मिती केली जाते। गतवर्षी धरण 66% भरल्यानं वीज निर्मिती होऊ शकली नाही। यंदा 2.5 लाख युनिट 2.5 मिलियन युनिट वीज निर्मितीचं उद्दिष्ट आहे। पुणे जिल्ह्यातून दौंड, बंद गार्डन येणारा विसर्ग, शिल्लक पावसाचे दिवस, हवामान खात्याचा अंदाज व धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन धरणातून नदीतून पाणी सोडलं जाणार आहे। त्यावेळी वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय।